धाक आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहे, नॉन स्ट्राइक इन वरती तेजस. तर बॉलिंग आदेश वल्वी. पहिला चेंडू शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न होता, बॅकफूट वरती गेला होता आणि बॅकफूट वर जाऊन हा चेंडू पूल करायचा होता, मात्र चेंडूवरती वेग थोडस जास्त होता आणि आपण पाहतोय पहिला चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. निर्धाव चेंडूची सुरुवात झालेली आहे. इथे पाहतोय मस्त टायमिंग झालाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आता बाद होतोय. गायत्री माता ससूपणा हा संघ पाहतोय या सीझन मध्ये. सध्या तरी आपल्याला फॉर्म मध्ये तो पाहायला मिळाला. केतकी बॉईज खंडेपाड्याच्या मैदानावरती रनरअप राहिले होते, दुसरा क्रमांक त्याने फटकावला होता आणि आदेश वल्वी याने काय जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे दिला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि तो आदेश आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या बॉलवरती त्याने ती विकेट मिळवली आहे. नव्या बॅटर कृष्णा कोल्हेकर स्ट्राइक वर देताना दिसतोय. बघा फटका खूप चांगला केला, मात्र क्षेत्ररक्षक येतो तिकडे चेंडूला फील्ड करू शकलेला नाहीये. मस्तक मध्ये दस्तक देत असताना हा चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावन करता बिग शॉट. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता, मात्र झेल तो पकडू शकलेला नाहीये. 6 धावा मिळाल्या आणि आता डावरे हाताचा फलंदाज आता स्ट्राइक वरती आलाय तेजस. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरलेला आहे. इथे बघा गॅप मध्ये चेंडू घेऊन काढला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाले. आणि 2 धावा आपण पूर्ण झाल्या. धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. दक्ष याचे दक्ष मॅन ऑफ द मॅच म्हणून दक्ष याची निवड केलेली आहे. ते दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी दीपेश आलेला आहे, दीपेश वल्वी. दक्ष आणि मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे. तो पण पाहतो चेंडूला कट केलेला आहे. चेंडू तिकडे सीमारेषेच्या बाजूने चाललेला आहे आणि या चेंडू सीमारेषा पार होतोय. एक खणखणीत चौकार ते आपल्याला उमेश तारवीच्या बॅट मधून येताना दिसतोय. आपण पाहतोय श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गायत्री माता ससूपाडा. एकाच परिसरातील हे 2 संघ आहेत आणि या 2 संघादरम्यान आपण ही मॅच इथे पाहतोय. शळम पूल केलाय आणि पॉवरफुल देखील झालेला आहे आणि हा चेंडू 6 धावन करता निघून गेलाय. बिग शॉट, षटकार. शॉट फुल एंड होती आणि षडम पूल केला. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला.
धावसंख्या 19 आपण पाहतोय. धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. दक्ष हा सामनावीर ठरलेला आहे या दुसऱ्या मॅच मध्ये. तर मी विनंती करतोय ललित भोवर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण इथे वितरित करायचा आहे. दक्ष धुंडे याला खूप चांगली कामगिरी, 3 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या महत्वपूर्ण. वेगवान चेंडू, मात्र दिशा ही थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजाची. दीपेश वळवी हा गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरता आलेला आहे आणि त्यांनी पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केलेत. तिसरा चेंडू निर्धाव आलाय आणि हा चौथा चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात आलेला आहे. धावसंख्या 20. कट करण्याचा प्रयत्न, संपर्क इथे देखील झालेला नाहीये. ते बघा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये आणि संधी होती, संधी निर्माण झाली होती, मात्र मिस केलंय गुरुनाथ याने. गुरु जो यष्टरक्षक आहे त्या चेंडू हातामध्ये आलेला नाहीये आणि 1 धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने 21 धावसंख्येवरती. बघा महेश परेड यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेला आहे. तेजस या फलंदाजाकरता एका षटकारासाठी 200 रुपये. आपण पाहतोय बिग हिट केलेला आहे, बिग शॉट. तेजस तारवी याच्या बॅट मधून निघालाय हा षटकार आणि या षटकारासाठी कॅश प्राइज देखील जाहीर झालं होतं आणि ते कॅश प्राइज देखील दिलं जाईल महेश परेड यांच्याकडून. षटकाराकरता 200. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. हे बक्षीस जे आहे ते प्रत्येक षटकारासाठी त्यांनी लावलेलं आहे. जेवढे षटकार येतील तेवढ्या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तेजस तारवी आला. आता स्ट्राईक रोटेट झालेली आहे कारण शेवटच्या बॉलवरती हा षटकार लागला होता. धावसंख्या 27 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. किरण येतोय, किरण म्हसे. आणि इथे पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे, नो बॉल. म्हणजे येणारा पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी देखील असणार आहे.
इथे आपण पाहतोय खूप चांगला फटका, चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. कनेक्शन प्रॉपर झाला नव्हता आणि एकच धाव मिळाली. धावसंख्या थोडीशी पुढे जाताना दिसते. तेजस हा स्ट्राईक वर आलेला आहे. वेगवान चेंडू, तेज तर्रार हा चेंडू आपण तिथे हाताला आहे. संजय 11 आणि अब्दुल स्पोर्ट्स खारडी दोन्ही संघाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आपल्याला या संजय 11 मध्ये पुष्पराज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडूला इथे टाकलेला आहे. आणि इथे तेजस हा धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. एक धाव पूर्ण झाली आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात हा बाद झालेला आहे. तीन षटकं संपलेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही थोडीशी वेगाने पुढे झालेली आहे. 39-13ची सरासरी इथे राखलेली आहे. नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतोय मनीष कोल्हेकर. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी किशोर हरवटे. ते पण पाहतोय फक्त सॉफ्ट हँडने हा चेंडू इथे खेळून काढला होता. खुश करो खुश रहो स्ट्राईक रोटेट केली. मनीष कुल्लेकर जो मोठे फटके खेळण्यासाठी बाहेर आहे, आता तो स्ट्राईक वरती आलाय. इथे देखील आपण पाहतो चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. मनीष करता आपण पाहतोय चांगले चेंडू हाताळले जात आहेत. आपण पाहू शकता की 3 सिंगल 3 बॉलवरती आलेले आहेत.
इथे देखील एक चांगला चेंडू बघा ज्या प्रकारे आपण पाहतो तेजस तारवी फलंदाजी करत होता कुठेतरी विकेट डाऊन झाली इतर मुलींना स्वतः आत्महत्या केली होती तिकडे तेजस याने इथे खूप चांगला फटका केला आहे शतरक्षक येतोय तिकडे मात्र झेल ड्रॉप झालाय जीवनदान मिळालंय शेवटचा एक बॉल बाकी आहे किशोराने खूप चांगली कामगिरी केली या षटकामध्ये ते चेंडूला सोडून दिलाय आणि या पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईट असेल वाईट बॉल एक्स्ट्रा रन हा फलकावरती नोंदवली गेली धावसंख्या 1 ने आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे इथे मिस टायमिंग झालाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि उलट्या दिशेने जात असताना खूप चांगला झेल त्याने ते पकडलेला आहे तर शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झाला अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे 24 चेंडू आणि 46 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील गायत्री माता ससुबाडा टीमला कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत आम्ही वारंवार सूचना करून देखील इथे कॅप्टन आलेले नाही आहेत तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे
पहिला चेंडू पुल केलाय, पॉवरफुल झालाय, मात्र हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. तिकडे जर सीमारेषा जर असती तर नक्कीच 6 धावा मिळाल्या असत्या, मात्र डिक्लेरेशन झोन आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळेल. बघा तिकडे जरा लक्ष द्यायचं आहे. मला वाटतं एखाद्या मुलाच्या डोक्यावरती तिकडे चेंडू लागलाय, तर तिकडे थोडंसं लक्ष द्या. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडंसं सांभाळून राहायचं आहे, कारण आजूबाजूला आपण पाहतोय की रस्ता देखील आहे. रस्त्यावरती भरपूर प्रेक्षक फिरतायत, खेळाडू फिरतायत, तर आपण तिकडे थोडं स्वतःला सांभाळायचं आहे. चेंडू येतोय तिकडे, कारण मोठे फटके खेचले जात आहेत, तर आपण तिकडे थोडीशी स्वतः काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय आणि इथे किती धावा, तर 6 धावा. षटकार. हात खोलण्याची संधी इथे मिळाली आणि इथे संधी स्वीकारलेली आहे गुरुनाथ यांनी. सात धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. 46 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. झेल फार महत्वाचा. क्या बात आहे, सुंदर, अति सुंदर हा झेल इथे पकडलेला आहे. तिकडे थोडीशी दुखापत देखील जाणवतोय त्या खेळाडूला, कारण ज्या प्रकारे हा झेल पकडलेला आहे, थोडासा क्रॅम्प कदाचित आला असावा. चला स्प्रे घेऊन जायचा, तिकडे आपल्याकडे स्प्रे उपलब्ध आहे. चला मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दुखापत इथे जाणवते त्या खेळाडूला. चला ओके, तिकडे सर गरज भासली तर आपल्याकडे उपचाराचं साहित्य उपलब्ध आहे, लक्षात घ्या. खूप सुंदर झेल पकडलाय, अप्रतिम. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला का हरकत नाहीये, कारण खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. आणि गुरुनाथ याला इथे तंबूचा रस्ता हा दाखवला गेलाय. कुटबाजा चेंडू, झेलची संधी आणि गणेश कर्ण हा झेल सुटलाय, कारण झेल भरपूर खालून आला होता, त्याची आतली कडा लागली होती आणि आपण पाहतोय जमिनी लगत हा झेल होता. झेल झालेला नाहीये, मात्र हा चेंडू निर्धाव येतोय. खोगटबाजा चेंडू, धावची जी संधी निर्माण झालेली आहे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावाने आता धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा खूप चांगला स्ट्रोक आहे, क्या बात आहे, सुरेख फटका. ते फेकतय, खूप
चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिकडे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चला पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. तर फलंदाज नॉट आउट असेल. नॉट आउट. दोन धावा इथे आपण पाहतो कंप्लीट झालेल्या आहेत. हितेश गणेशकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. किरण म्हसे आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आपल्याला एक षटकार देखील पाहायला मिळाला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला उचलेल तोपर्यंत एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. इथे आपण खूप चांगला फटका केला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे चूक होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. गणेश तारवी याला सफलता मिळाला आहे. फलंदाज बाद. सेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच गणांचं कौतुक करावं लागेल कारण कुठल्या प्रकारे एक्स्ट्रा चेंडू त्याने टाकलेला नाहीये. नवीन फलंदाज आदेश वलवी येतोय. पॉवर हिटर गायत्री बाधा ससुबाडा संघाचा आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल पण ट्रॅक वरती बाद आपण गणेश तारवी आला. कट करण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय.
खूप चांगली बॉलिंग, खूप चांगला कमबॅक या षटकामध्ये गणेश तारवी यांनी केलेला आहे. शेवटचा बॉल अधिक बाकी असेल या षटकामध्ये. ऑन साईडला फटका केला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलाय आणि तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता 46 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे अजूनही 27 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 27 धावा. कृष्णा येतोय. कृष्णा कोल्हेकर तिसरं षटक हाताळण्याकरता. 12 चेंडू आणि 27 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 13.50 ची सरासरी. 9 चेंडू इथे घोषित केला पंचांनी. 9 चेंडूची हाताळणी झालेली आहे. एक एक्स्ट्रा चेंडू, एक एक्स्ट्रा धाव मिळाले. आता मॅच जिंकण्याकरता 26 धावा इकडे बनवायच्या आहेत. 13 ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. षडंपोल पॉवरफुल झालेला नाहीये, मात्र मयूर याने खराब कामगिरी केलाय. चला षटकार आहे, चौकार आहे. मयूर षटकार. सहज सोपा झेल होता, मात्र मयूर याच्या मस्तकाला दस्तक देत असताना हा चेंडू 6 धावांकरता निघून गेलेला आहे आणि आदेश याला हे जीवनदान मिळालंय, आशीर्वाद मिळालाय. आता 11 चेंडू 20 धावा मॅच जिंकण्याकरता. गॅपमध्ये चेंडू ठेवून डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे. एक धाव कंप्लीट झाली जायचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सहजतेने आपण पाहतोय कंप्लीट झालेली आहे. बघा, जर तुम्ही क्षेत्ररक्षण जर चांगले केलं तर तुम्ही या सामन्याकडे अग्रेसर होऊ शकता, मात्र क्षेत्ररक्षण जर खराब झालं तर तुम्ही कुठेतरी या सामन्यापासून दूर देखील जाऊ शकता. इथे देखील मयूर चेंडूच्या खाली येतोय आणि इथे देखील आपण पाहतो थोडासा बॅलन्स बिघडला होता, मात्र या वेळेस चांगला झेल त्याने पकडलेला आहे आणि झेल पकडल्यानंतर एक स्माइल देखील त्यांच्या चेहऱ्यावरती आलेली आहे. त्याला देखील माहिती आहे की अगोदर झेल सुटलाय, हा झेल फार महत्वाचा आहे आणि त्याने तो झेल पकडलाय. फलंदाज आदेश हा बाद होतोय. किशोर येतोय, किशोर हरवटे. एक मोठा फटका बनवला होता आदेशाने, दुसरा देखील त्याला मोठा फटका बनवायचा होता, मात्र तिथे मिसटायमिंग झाला आणि झेल तिकडे पकडला गेलाय. शॉर्ट ऑफ लेन इथे देखील होती, मात्र हा फटका चुकीच्या दिशेने निघून गेलेला आहे. लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय आणि त्या क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन आहे. एकच धाव मिळणार आहे.
हा चेंडू थोडासा फाईन जर आला असता स्क्वेअर लेगच्या दिशेने तर कदाचित 6 धाव मिळू शकल्या असत्या आणि आपण पाहतोय एकच धाव इथे मिळालेली आहे. मॅच जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि इकडनं आणखीन 17 धावांची आवश्यकता आहे. बैठक शॉट खेळलाय मयूर पुन्हा एकदा आणि मयूर करणं पुन्हा एकदा चुकी. मस्तकाला दस्तक देत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता आता या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली गेली 33 धावसंख्येवरती. डबल 3 33 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पाच बॉल टाकून झाले शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि या चौकारांशी ज्या थोड्याशा आशा पल्लवित होताना दिसत आहेत गायत्री माता सुसूपाडा संघाच्या. मागची स्पर्धा त्यांच्यासाठी खूप चांगली राहिलेली आहे. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू कमबॅक करणारा हा चेंडू आहे. बॉलिंग खूप चांगली झालेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बिघाड होताना आपण बघितलाय. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. काजूपाडा संघाच्या 39 धावा 3 षटकामध्ये होत्या. इथे 33 धावा आहेत. आपण पाहतो काजूपाडा संघाने शेवटच्या षटकात फक्त 6 धावा घेतल्या होत्या. इथे 13 धावा बनवायच्या आहेत अजूनही. 6 चेंडू 13 धावा 6 चेंडू 13 धावा. मॅच अजूनही पण पाहतोय 50-50 चान्स आहे दोन्ही संघाला. इकडनं सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगता येणार नाहीये. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू ते देखील हाताला गेला होता मात्र चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलाय ऑन साईडला. एक धाव कंप्लीट झाली आणि ते एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. इथे खूप चांगला फटका केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. किरण मसे स्वतःला सिद्ध करत असताना ज्या कामगिरी करता त्याला पाठवलेलं आहे ती कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडत असताना या षटकाराने धावसंख्या आता पुढे सरसवली. 40च्या घरामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. आता मॅच जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4 चेंडू 6 धावा. यानंतर संजय 11 नागले आणि अब्बू स्पोर्ट्स खर्डी असा मॅच आपण पाहणार आहोत. षडमूल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे 2 क्षेत्ररक्षक आले होते आपण पाहतोय आणि या दोघांच्या थोडीशी टक्कर तिकडे झालेली आहे. कॉलिंग झालं नव्हतं. गोलंदाज आणि यष्टरक्षक तिकडे आले होते आणि तिकडे थोडीशी दुखापत देखील जाणवते उमेश याला. त्यांचं काय तिकडे यस ओके आहेत मला वाटतंय.
जर दुखापत झाली असेल तर आपल्याकडे औषधोपचार आहे. तीन चेंडू आता 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मॅच जिंकण्याकरता 4 धावा इकडनं बनवायच्या आहेत. इथे संधी निर्माण झाली होती, मात्र जे 2 शतरक्षक आले होते त्यांच्याकडनं चुकी झाली आणि चुकीला माफी नाही आहे. इथे देखील आपण पाहूया स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू आलेला, एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आणि झालेला आहे. बघा थ्रो मी तर म्हणेन चुकीच्या दिशेने झालेला आहे, कारण किरण म्हसे याची विकेट फार महत्वाची आहे. स्ट्राईक एंडच्या दिशेने जर थ्रो जर झाला असता कदाचित किरण म्हसेसारखा फलंदाज बाद होऊ शकला असता, कारण किरणच्या बॅटमधून आपण पाहतो की धावाचा पाऊस सध्या पाळलेला आहे. त्याच्या बॅटनं धावा खोऱ्याने वाहिलेल्या आहेत. राजेश घाटाल बॅटर इन झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. समीकरण इकडनं सर आपण बघितलं तर 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. इथे आपण पाहतो ब्लॉकआउट मध्ये चेंडू. या चेंडूवरती 2 धावा की 1 धाव. किरण याचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव मिळणार आहे. आणि आता 1 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे. आता 1 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 2 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच थोडासा पण इथे गरम झालेला मॅच. वातावरण थंड आहे, मात्र मॅच गरम झाली आहे. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. त्यावेळेस फटका खूप चांगला केलाय, गॅप देखील शोधलाय आणि विजयी चौकार राजेश ठोकलाय. काय जबरदस्त फटका देखील, गॅप शोधला आणि या चेंडूला सरळ 4 धावांकरता पाठवला. हाय लक श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गायत्री माता ससूपाडा.